बरं, आमदार संग्राम जगताप यांनी आता जैन समाजाची जागा लाटली असा गंभीर आरोप रवींद्र धंगेकर यांनी केलेला आहे। याच संदर्भात उद्या किरण काळे आणि रवींद्र धंगेकर हे नगरच्या जैन ट्रस्टी आणि धर्मायुक्तांची भेट घेणार आहेत। त्यांच्याशी चर्चा करून त्यांनी ही जागा कशी विकली किंवा त्यांच्यावर कोणी दबाव टाकला होता याचीही माहिती घेणार आहेत। तर सगळ्याच धार्मिक स्थळांच्या जागा लोकप्रतिनिधीच कसे घेतायत असा सवालही त्यांनी उपस्थित केलेला आहे। आपल्यासोबत माजी आमदार रवींद्र धंगेकर आहेत आणि ते आज एकनाथ शिंदेंना भेटणार आहेत। आपण जर पाहिलं तर पुणे जैन हॉस्टेल प्रकरणानंतर ते आज एकनाथ शिंदेंची भेट घेत आहेत। नुकतंच 8 दिवसापूर्वी नगरमध्ये जैन धर्मांची जागाचा काहीतरी विषय, तिथले शिवसेनेचे नेते माझे मित्र जुने सहकारीत माझे, तर त्यांनी एक विषय काढला होता की नगरमध्ये एक जागा कुठल्या तरी आमदारांनी घेतली। तर आता माझ्याकडे किरण काळे उद्या येणार आहेत। मला आत्ताच फोन झाला होता, मला म्हणले भाऊ आपल्याला धर्मायुक्तांच्या ऑफिसला जायचं, तुमची मदत पाहिजे। तर मी म्हटलं एक चांगल्या कामासाठी मी तुमच्यासाठी नक्कीच येणार आहे आणि वेळ पडले तर आपण अहिल्यानगरला जाऊ, तिथल्या जैन धर्मांशी बोलू, चर्चा करू, एकदा त्यांची जी सूचना त्यांच्या काय आहेत ते बघू, का त्यांना लाटून घेतली, का दादागिरी करून घेतली, का दहशतीमध्ये घेतली, का त्यांची बी तयारी होती, हे सगळी बाजू 1-2 दिवसात तपासायला पाहिजे आणि त्यानंतर आपण बोलू सगळ्यांशी। कॅमेरामन किरण काळेसह सागर साम टीव्ही पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।